गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे शनिवार. आज मी 3-4 दिवसांनी जवळजवळ 4 दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे. आणि आज मला बरं आहे म्हटलं, चला 4 दिवस झाले स्वयंपाक रसिकाकडनंच मला पोळी भाजी येते, नाश्त्यासहित येतं. तर म्हटलं आणि काय होतं, माझ्या मिस्टरांना ना कोणाच्या हातच्या भाज्या आवडत नाहीत आणि त्यामुळे ते टिफिन काय नेत नाहीत, डबा काय नेत नाहीत. मग काय होतं, उपाशी मेले जातात दुपारी. सकाळी करून नाश्ता करून जातात, पण दुपारी काय डबा नेत नाहीत. आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आज मी त्यांना डबा देते. मग इकडे तोंडल्याची भाजी बनवायची आहे मला. तर ह्यांना आवडतं, बारीक तोंडले चिरलेले आवडतात. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्हीच चिरून द्या, असे त्यांनी चिरून दिले मला. आणि बघा, पावसाला काही दमच नाही. पाऊस चालू सकाळ सकाळ पाऊस चालू. चला, भाजी पण होत आली आता. चला आता इकडं टिफिन भरते. हे पहा काय पाऊस बाबा, आज सकाळपासून पावसाने ना हैराण करून सोडलंय. माणसाने कामं कशी करायची, सणवार आलेला आहे जवळ. आज रसिका पिल्लू गेलेले आहेत. म्हणजे विनायक, रसिका, गणपती पाहायला गेलेत. म्हणजे गणपती बुक करण्यासाठी रावेतला गेलेत. रावेतला वाटतं, रावेतच वाटतं गाव. तर तिथं गणपती खूप छान मिळतात, महाग आहेत. यंदा तर सगळं गणपती यंदा महागच आहेत. पण मला म्हणत होते चल मम्मी तू काय करते घरी बसून, चल. म्हणलं नको बाई, तुला काय होईल माझ्यामुळे, विराजचा सर्दी खोकला आला म्हणजे काय करू. म्हटलं नको, आज 2 दिवस तरी, आज उद्या थोडी मला माझ्यापासून त्याला लांब ठेव. सोमवारपासून मी येतेच आहे आणि त्याला सांभाळते सोमवारपासून. आज माझी तब्येत बरी आहे. सर्दी खोकला तर लवकर काय बरा होणारा नाही, नसतोच आहे. पण ताप नाही आहे. जेवण करून बसली आता मी. पण करमत नाही. मग काय म्हणजे काम करायची आपल्याला सवय असते आणि रोज विरांशला सांभाळायची सवय, तर नुसतं बसवत नाही आहे. आणि आज सकाळपासून पाऊस चालू आहे आणि मी सतत लवंग तोंडात चघळते, खोकला येऊन ठसका लागू नये म्हणून. तर बघा, असा पाऊस जर पडत राहिला तर सणवार कसे करायचे. सण जवळ तोंडाचे आलेले आहेत, गणपती. तुम्हाला पावसाचा जोर दाखवते बघा, आवाज दाखवते पाऊस. वैताग आला आहे पावसाने. आणि ह्या पावसामुळे तरी इतके दुखणे यायला लागले. म्हणजे दुखणे काही जाईच ना. सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन सगळीकडे तेच आहे. आणि मला झालेलं आहे, व्हायरलच झालेलं आहे. असं सतत वातावरण असल्यानंतर कसं व्हायचं. ऊन अजिबात नाही आहे, सतत असंच आहे, पाऊस 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 पाऊस. असं वाटायला लागलं कधी एकदा ऊन पडतंय, कडक ऊन पडतंय, असं झालेलं आहे. सर्दीत उपायच नाही. सर्दी ही जात नाही लवकर, सर्दी आणि खोकला. आणि उपाय नाही म्हणण्यापेक्षा औषध गोळ्या एवढ्या आहेत ना, त्या औषध गोळ्यांनी ना त्रास व्हायला लागला. मला तर अक्षरशः उष्णता झाली आहे. तर नाकाला ना नाक दुखायला लागलं. आतनं माळीण झाली का काय, ते फूल म्हणतात ना, माळीण झाल्यानंतर ना फुलाचा वास घेतात नाही का, पुंगतात. तसं करावं लागेल. उष्णता झालेली आहे. आणि आता किती दिवस व्हिडिओ काढणं बंद करायचं. आता आवाज तर माझा हा लवकर काय
सर्दी माझी काही लवकर हटणार नाही. अजून 4-8 दिवस सर्दी खूप दिवस राहते, सर्दी आणि खोकला. त्याच्यामुळे ना मी म्हणलं चला जाऊ दे, आज आपण व्हिडिओ बनवूया कसं का असेल ना. तर मग चला आता मी घेते काळजी, तुम्ही पण घ्या काळजी. मित्रमैत्रिणींनो, चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.